बघा खूप उशीर झाला आहे मला स्वयंपाकाला. 12:30 वाजलेत आणि मग मी आता स्वयंपाकाला लागले. पीठ भिजवून घेते म्हटलं अगोदर, मग भाजी करेपर्यंत बरोबर कणिक थोडं भिजतं मग. आणि कणिक चांगली भिजली ना थोडा वेळ की पोळ्या पण सॉफ्ट येतात, नरम येतात, मस्त छान फुगतात पण. तर बघा कणिक मळून मी ठेवली आहे बाजूला आणि आता आम्ही भेंडे चिरून घेणार. भेंड्यांची भाजी करायची आज. भेंड्या वरतून जरी चांगल्या दिसत असल्या ना तरी सुद्धा चांगलं बघून घ्यायचं, कारण मध्ये आळ्या वगैरे असतात भेंड्यांच्या मध्ये. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. चला आता पटपट स्वयंपाक करून घेते. कारण खूप उशीर झाला आहे आणि उशीर कशामुळे झाले ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर बघा भेंडीची भाजी करण्यासाठी मी कढई ठेवून घेतली आहे. गॅस चालू केला, कढई ठेवली. तेल टाकायचं कढईमध्ये. आज एवढी हवा सुटलेली ना, खूपच हवा सुटलेली, गार हवा सुटलेली. जिरं मोहरी टाकली ना की तडतडू द्यायची. मोहरी अशी तडतडली ना की भाजीला पण खूप छान सुगंध येतो आणि खूप छान चव येते भाजीला. नंतर आपलं जिरं टाकायचं आणि हे बघा फक्त लाल तिखट टाकते मी. कोथिंबीर आणि भेंडी टाकून घ्यायची. भेंडी टाकली की मीठ टाकायचं. असं परतून घ्यायची भेंडी. मोहरी टाकून तिखट मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची असली तर, माझ्याकडे जेवढी होती तेवढी मी टाकली. झाकण ठेवायचं. आता हीच कढई दुसऱ्या साईडला ठेवून इकडे मी पोळ्या करून घेते. गॅस चालू करायचा. गॅस चालू करून असं स्लो गॅस ठेवायचा, जेणेकरून पोळ्या पण होतात आणि भाजी पण होती. आता चैतन्य यायचा क्लासहून. तो कधी 1ला येतो तर कधी 1:30ला येतो. वरती आमच्या खुशीची बडबड बडबड चालूच. ती काही तिच्या बाबांना थोडं पण शांत बसू देत नाही. मुश्किल करून ठेवले तिने बाबांना तिच्या. बघा म्हटलं होतं ना, पीठ भिजल्यानंतर छान पोळ्या फुगतात. मी अशी 4 पुडाचीच पोळी करत असते नेहमी. तर बघा असा उंडा करून घ्यायचा.
आणि अशी गोल गोल पोळी लाटून घ्यायची. आणि मी थोड्या मोठ्याच पोळ्या करते, पतल्याच करते पण थोडी साईज मोठी करते. कारण काय होतं ना, छोट्या पोळ्या करत बसलं तर खूप उशीर होतो. म्हणून मग उंडा थोडा मोठा घ्यायचा, पोळ्यांची साईज मोठी ठेवायची थोडी आणि पातळ करायच्या. आता भेंडी तर शिजली आहे आपली, पण थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते. कारण की मुलं शेंगदाण्याशिवाय भाजी कुठली खात नाही. मला तर भेंडी फक्त तिखटा मिठात आवडतेच, पण आता मुलांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आली का? बर. शेंगदाण्याचा कूट टाकून भेंडी मस्त हलवून घेतली आणि गॅस बंद करून घेतला. आणि आता बघा खुशी आली आमची अंबाबाई. बघा ही आमची खुशी. ए आई दरवाजा उघड, मी आले मी आले, मी खाली आले आई. कोण म्हणता असं? कसं म्हणती? कसं म्हणती? मी आले आई, मी आले खाली आई. झाले नाटक चालू. कशाला? कशाला पाहिजे पीठ? कशासाठी? हाय. गेली बाई लाईट. काही करायचं म्हटलं की काही ना काही आडवं येणारच. अरे 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 देवा देवा देवा. स्वयंपाक करती तू? काय करते स्वयंपाक? आले साहेब. पाऊस ओला झाला. अरे देवा. त्याचं पण वल्लच होतो. आणि रेनकोट घातला होता ना तू? त्याचं पण वल्लच होतो म्हणलं मी. कस काय? काय मी पॅन्ट वगैरे ते हे वल्याने व्हायला 500 रुपये रेनकोट आहे. 600 650 म्हणलं तिथे. मी म्हणलं 500 लावलं. 600 मिळतो. 650. आणि सायकल घेऊन आलो मी, म्हणजे दुकानात त्याचं ते तुटलं म्हणजे खराब झालं नटाचं जवळ नसतं ते. मग पायी झाला? नाही सायकल घेऊन आलो मी. कोणाची? त्यांचीच. ते म्हणजे जाईल सध्या 6 वाजता येईल. घे मग हातपाय धुवून चल, घे जेवण करून. मला पण भूक लागली आता जेवायची. इकडं बघ. ए दादा मुलगी ना, मुलगी. दादा घेणार खुशीला. चिंटू आलाय खाली, है ना चिंटू? चल. अयो नंग पुंग येऊ नंग नंग. बघा कसं बघतो वडिलाला बाहेर गेली त्याच्यावर. इथं चिंटू चिंटू इकडे बघ चिंटू. काय पाहिजे तुला? तुला जायचं बाहेर? बाहेर जायचं तुला?
बापरे, बाहेर बघ कसं वातावरण आहे बाबा. बघा, मी म्हटलं ना तुम्हाला, मला स्वयंपाक करायला खूप उशीर झाला आहे. त्याचं कारण हेच आहे बघा. हे बघा, खिडक्या दरवाजे लावून बसलो आहे आम्ही. आई बनेन पण पडली खाली. एवढी गार हवा सुटलेली आहे आज. हे बघा, पाऊस तर थांबायला तयारच नाही. सारखा पाऊस चालूच आहे. काल सकाळी तर एवढा जास्त जोरात पाऊस पडला. हे बघा, आणि हवा तर त्यापेक्षाही जास्त सुटलेली आहे आज. चला घ्या दरवाजे लावून. स्वेटर नाही, टोपी नाही डोक्यात. बघा काय हवा सुटली. असा आवाज येतोय हवेचा लगेच. चला घ्या खिडक्या दरवाजे लावून. आमच्या तिकडे बघा कुठे शेत आहे. तुम्हाला दिसतंय का याच्यातून? हा नाही दिसत आहे का? खिडकीतून बाहेर जावं लागेल. तर बघा, त्या शेतामध्ये सुद्धा एवढं पाणी तुंबलेलं आहे ना. खूप जास्त पाऊस पडला. काय होतं की आपण शहरातले लोक, जास्त पाऊस पडला, हवा सुटली, घ्या खिडक्या दरवाजे लावून, बसामध्येच वाटेल तेव्हा काम करायचं. कुठे चालला? बघाय त्याला काही दम निघत नाहीये मांडीवर. चिंटू इकडे बघ कसं हसतं बघा. छान, कसं छान हसतं रे माझं पिल्लू. ए चिंटू, तर असंच काही माझ्यासोबत झालं. आज सकाळी खूप जास्त गार हवा सुटलेली आहे. पाऊस पडत आहे. पाऊस थांबायला तयार नाही. त्याच्यामुळे सर्व कामं माझी आज लेट झाली. संधिवाताचे जे लोक असतात ना, इकडे खरं दुखणं तर त्यांना माहिती असतं हिवाळ्या पावसाळ्यात. कारण हिवाळ्यापेक्षा तर पावसाळ्यात तर जास्तच त्रास होतो. असे हातपाय ठणकतात. सर्दी झाली की कानं दुखतात. ओय बाबा शांत. एक मिनिट सुद्धा शांत बसत नाही आमचा चिंटू. बघा, कपडे धुवून बघा असे जिन्यात वाळायला टाकून दिले आहे मी. काय करणार मग, आता पाऊस सारखा चालूच आहे. घरामध्ये तर एवढे काही टाकू शकत नाही, त्याच्यामुळे बाहेरच टाकून दिली जिन्यात. दीदी आली. बघा, वडिलांना बघून कसं लगेच रडतो, जसं काही इथं दुःखात येतो. ही बघा माळसा येतो तिला. काय झालं? घ्या बाबा भोंगा. बघा, बाय चिंटू. ते घेऊ दे म्हणते. बाय भोंगळच आहे. बाय कर दे. चल ना आपण जेवण करू ना. चल ना. तर बघा, बोलता मध्येच थांबले होते. चिंटू होता माझ्याजवळ, तो काही बोलू देत नव्हता. तर बघा, तर मला समोर शेत दिसत आहे ना. शेतामध्ये खूप पाणी तुंबलं आहे. मला काय म्हणायचं की आपण तरी घरात बसतो, पण हे शेतकऱ्यांचे माल आता काय सडणार ते पाण्याने. आम्हाला पण शेती आहे बरं का गावाकडे. आम्ही पण अगोदरसारखी मका, उडीद, मूग, चवळी हे सर्व लावायचो. पण आता आम्ही ते ठोक मालच घेतो, ते म्हणजे मका. आणि मका निघाल्यानंतर गहू. आमच्या शेतीतला पण माल असाच भिजत आहे. सगळीकडेच पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे. तर बघा आता काय होतं काय माहिती. मालाचं सडतो की पडतो काय माहिती. आता एवढा जास्त पाऊस पडला म्हटल्यानंतर माल सडणारच झाला. पाऊस पण एक तर जास्तच येतो किंवा कमीच येतो.
काहीच अंदाज नाही येत पावसाचा. तो त्याच्या मनचा राजा आणि आपण शहरातली लोक आपल्या मनचे राजे. हो की नाही? खरं आहे की नाही बरं? जेव्हा वाटेल तेव्हा काम करायचं. हा फक्त खाण्यापिण्याचं वेळेवर पाहिजे. सकाळी नाश्ता वगैरे झाला, इतर कामं कुठली केव्हाही करू शकतो आपण. सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी जेवण वगैरे आरामशीर मस्त चालू द्यायचं. नंतर काही थंडी वाजती म्हणून मग अंगावर घेऊन झोपून राहायचं. आज उशीर झाला बघा स्वयंपाक करायला. मी पण असंच मोबाईल बघत बसले, खिडक्या दरवाजा लावून. मस्त गरमी आली आणि मग काय बघतच बसले मोबाईल. उशीर झाला, मग उठले आणि लागले पटपट काम करायला. तोपर्यंत 12:30 वाजले. मग काय आता भेंडीची भाजी पोळ्या केल्या, तोपर्यंत चैतन्य आला तर आता आम्हाला जेवण करायची. मला पण खूप भूक लागली आहे ना, त्याच्यामुळे मी आता अगोदर जेवण करणार. तर मंडळी या जेवायला. भेंडीची भाजी, चिवडा, शेंगदाण्याची चटणी, पोळी. तर आता आम्ही करतो जेवण. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय.